उपस्थित प्राध्यापक भारत शिरसाट यांनी या दोन पुस्तकाचं प्रकाशन होणं किती गरजेचं आहे, धम्मसंस्कार संस्कृती आणि बोधिवृक्षाची पाने या अनुषंगाने आपले विचार। त्यानंतर डॉक्टर आर.के. क्षीरसागर सर यांनी भगवान बुद्धाचा धम्म आपण अनुसरला पाहिजे आणि त्यावरती धम्म चर्चा झाली पाहिजे, अशा प्रकारची एक अपेक्षा या पुस्तकाच्या अनुषंगाने धम्मसंस्कार संस्कृती आणि बोधिवृक्षाची पाने यावरती धम्म चर्चा झाली पाहिजे, ज्ञान चर्चा झाली पाहिजे, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि बौद्ध धम्माचा प्रचारक 22 प्रतिज्ञाचा मुख्य प्रचारक म्हणून मी काम करतोय। आज प्रमुख पाहुणे म्हटलं म्हणजे प्राचार्य आर.के. क्षीरसागर, प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय औरंगाबाद इथले, आणि आदरणीय डॉक्टर एम सत्यपालजी आहेत, डॉक्टर संजय मून आहेत, आणि डॉक्टर जी राजपूत SB कॉलेजचे लेक्चरर आहेत, आणि शिरसाट सर आहेत, आणि डॉक्टर क्षमा खोब्रागडे SB कॉलेजच्या प्राध्यापिका आहेत, संशोधक आहेत त्या, आणि पर्यावरणशास्त्रामध्ये त्या जाणत्या आणि बौद्ध धम्माच्या त्या अभ्यासक आहे, विचारवंत आहे। त्यांना आम्ही पाचारण केलेलं या संदर्भामध्ये बोलताना त्या बऱ्याचशा त्याच्यावरती म्हणजे धम्माच्या तत्वांवरती, बुद्ध तत्वज्ञानावरती त्यांनी जास्तीत जास्त प्रकाश टाकलेला आहे। मैं प्राध्यापक डॉक्टर गुरुदत्त गिरधर सिंह राजपूत सरस्वती भवन कला एवं वाणिज्य महाविद्यालय में प्रोफेसर पद पर कार्यरत हूँ। आज धनराज गोंडाने द्वारा लिखित बोधिवृक्षाची पाने और धम्म संस्कार संस्कृति इन 2 पुस्तकों का विमोचन समारोह डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर लॉ महाविद्यालय में संपन्न हो रहा है, और इस अवसर पर मैं उनको शुभकामनाएं देता हूँ। मी प्राध्यापक क्षमा खोब्रागडे इथे सरस्वती भवन विज्ञान महाविद्यालयात पर्यावरणशास्त्र विषय शिकवते। आज 30 जून रोजी आयुष्यमान गोंडाणे सरांच्या 2 पुस्तकांच्या प्रकाशनाच्या निमित्ताने या पुस्तकावर भाष्य करण्यासाठी म्हणून मी इथे आलेली आहे। गोंडाणे सर हे सातत्याने बुद्धाच्या शिकवणीचा अभ्यास करणारे आणि ही शिकवण सोप्या साध्या पद्धतीने पुस्तक रूपामध्ये प्रकाशित करणारे एक अभ्यासू लेखक म्हणून परिचित आहेत। त्यांनी पाली आणि बुद्धिझममध्ये MA केलं, MPhil केलं।